2 वर्षात घटलेलं राज्यातलं पीक उत्पादन यंदा सावरणार। आदर्श गाव योजनेसाठी 4,80,00,000चा निधी मंजूर। दारिद्र्य रेषेखालील लोकांना रेशनवर जादा धान्य। कुंथलगिरीच्या खव्यालाही दुष्काळाचा फटका आणि लोकसहभागातून ओढ्यातील गाळ काढण्याची मोहीम। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। गेली 2 वर्ष राज्यात कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे झालेलं पिकांचं नुकसान यंदा भरून निघण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे। हवामानशास्त्र विभागानं यंदा सरासरीच्या 98% पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। जून ते ऑक्टोबर या काळात पावसाचं प्रमाणही समान राहण्याचा अंदाज आहे। गेल्या 2 वर्षात कमी पाऊस झाला होता। तसंच ऐन पेरणीच्या काळात आणि त्यानंतरही पिकांना गरज असताना पाऊस कमी पडल्यामुळे अन्नधान्य उत्पादनाला मोठा फटका बसला होता। त्या पार्श्वभूमीवर यंदा पिकांबाबत समाधानकारक स्थितीची अपेक्षा असून राज्यातल्या 140 लाख हेक्टर म्हणजे खरीपाच्या जवळपास सर्वच क्षेत्रांवर पेरण्या होतील असा अंदाज कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांनी व्यक्त केला। गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे राज्याचं अन्नधान्य उत्पादन सुमारे 15% घटल्याचं आढळलं आहे। त्यात प्रामुख्याने तृणधान्य आणि कडधान्यांचा समावेश आहे। तेलबिया आणि कापसाचं उत्पादन मात्र गेल्या वर्षी वाढल्याचं दिसून आलं। आदर्श गाव विकास योजनेअंतर्गत राज्यातल्या 50 गावांमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमांसाठी 4,80,00,000च्या निधीला राज्य सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे। यापैकी 3 कोटी रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे। हा निधी गेल्या वर्षी योजनेमध्ये निवड झालेल्या गावांमध्ये सुरू असलेल्या कामांसाठी आणि चालू वर्षात निवड होणाऱ्या गावांच्या प्रशिक्षणासाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली। लोकसहभागातून ग्रामविकास या संकल्पनेवर आदर्श गाव योजना राबवण्यात येत आहे। योजनेअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजना या गावांमध्ये राबवण्यात येतात। यामध्ये प्रामुख्याने सरकारच्या 12 निरनिराळ्या विभागांच्या 59 योजनांचा समावेश आहे। त्यापैकी पाणलोट क्षेत्र विकासाची कामं गाभा क्षेत्र म्हणून आणि इतर विभागांची कामं बिगर गाभा क्षेत्र म्हणून वर्गीकरण करण्यात आलं आहे। या योजनेच्या अंमलबजावणी आणि संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत यापूर्वी 100 गावं निवडण्यात आली होती। यापैकी सुमारे 45 गावांमध्ये सध्या कामं सुरू आहेत। राज्यातील दारिद्र्य रेषेखालील 1,40,00,000 रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला दिलं जाणारं 8 किलो धान्य अपुरं पडत असल्यामुळे आता 1 जूनपासून धान्याचा कोटा वाढवून तो 15 किलो करण्यात येणार आहे। राज्य सरकारनं या संदर्भात केलेल्या मागणीला केंद्र सरकारनं नुकताच हिरवा कंदील दाखवला आहे। गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत धान्य कोटा वाढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली। दारिद्र्य रेषेखालील कार्डधारकांना गव्हाऐवजी आता पौष्टिक ज्वारी दिली जाणार आहे। खव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या उस्मानाबाद पट्ट्यातील खव्याच्या उत्पादनालाही दुष्काळाचा फटका बसला आहे। दुष्काळामुळे जनावरांना चारा पाणी नसल्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट झाली आहे। त्याचाच परिणाम खव्याच्या उत्पादनावर झाला आहे। सोलापूर औरंगाबाद महामार्गावर उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कुंथलगिरी इथं खवा आणि पेढ्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो। मराठवाडा, खानदेश, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातही इथला खवा मोठ्या प्रमाणात पाठवला जातो। परंतु यंदा दुष्काळामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातलं खव्याचं उत्पादन निम्म्यावर आलं आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा इथं उत्स्फूर्त लोकसहभागातून ओढ्यातील गाळ काढण्याची मोहीम राबवण्यात आली। नागपंचमी आणि नाथपंथीयांच्या यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळा इथं पाणी टंचाईचं मोठं संकट जाणवत आहे। यासाठी जलस्रोतांचं पुनरुज्जीवन केलं जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून शिराळा ओढ्यातला गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात आला। यशवंत युवक संघटनेनं पुढाकार घेऊन लोकसहभागातून 4 दिवसात 200 ट्रक वाळू आणि कचरा बाहेर काढला। ही नालेसफाई अनेक वर्षांनंतर पार पडली। ओढ्याकाठी असलेल्या विहिरीचं पाणी पूर्वी पिण्यासाठी वापरलं जायचं, मात्र कचरा आणि गाळामुळे ही विहीरही बुजली आणि पाण्यावरचा स्रोत नाहीसा झाला। आता या विहिरीची खोली वाढवावी लागणार आहे। पक्व उन्हाळी पिकांची काढणी पूर्ण करावी। पूर्व विदर्भात भात पक्वतेच्या अवस्थेत आहे।
मराठवाड्यात कमाल तापमान 40 अंशांपेक्षा जास्त असल्यामुळे पिकाच्या 2 पाण्याच्या पाळीतील कालावधी कमी करावा. पाण्याची टंचाई लक्षात घेऊन पिकांना ठिबक अथवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावं. आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये. गहू कमाल 2500 रुपये, किमान 1500 रुपये. ज्वारी कमाल 1600 रुपये, किमान 1500 रुपये. गूळ कमाल 3200 रुपये, किमान 2500 रुपये. लिंबू 4500 रुपये, किमान 500 रुपये. बटाटा कमाल 1300 रुपये, किमान 900 रुपये. कांदा कमाल 1500 रुपये, किमान 200 रुपये. कारलं कमाल 4800 रुपये, किमान 1500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात 47.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर इथं 25 मे रोजी झाली. येत्या 24 तासात दक्षिण कोकणात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 35, किमान 25 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 43 अंश सेल्सिअस, किमान 33 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 38 अंश सेल्सिअस, किमान 26 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 24 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस आणि सोलापूर 38 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.